सुनबाई जॉब करणारी असेल तर ही कथा नक्की ऐका. मधुरा, अजूनही तयार नाही झालीस का? फक्त 2 मिनटं थांबा, आत्ताच निघूया. तुम्ही पण ना, किती टेन्शन घेता. असं नाही ग मधुरा, आईला वाईट वाटेल आणि मला ऑफिसमधून यायलाच उशीर झाला आहे. तुम्ही पण ना, नेहमी तेच बोलत असता. जर वेळेत पोहोचलो नाही तर आई ओरडेल, ऐकायला मलाच लागेल. ठीक आहे, लवकर आवरते. दोघं पटकन गाडीत बसून घरी पोहोचतात. लाल रंगाच्या साडीमध्ये मधुरा खूपच सुंदर दिसत होती. घरी पोहोचल्यावर निशांतने दरवाजाची बेल वाजवली. निवेदिता ताई दरवाजा उघडतात आणि समोर मुलाला पाहताच त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. निशांत त्याच्या पाया पडतो. काय ग आई, पुन्हा इमोशनल झालीस का? बाबा कुठे आहेत? निशांत बाळा ते बाजारात गेलेत. थोडंसं सामान आणायला गेले आहेत. ते बघ आलेच. पाठीमागे उभे असलेले प्रकाशराव दिसतात. निवेदिता ताई त्यांच्या दिशेनं बोट दाखवतात. निशांत वळून वडिलांच्या पाया पडतो. कसे आहात बाबा? मी एकदम मस्त आहे रे. तुम्ही दोघं कसे आहात? पाठीमागे उभी असलेली मधुरा हे सगळं अगदी शांतपणे पाहत असते. नंतर तीही वाकून सासू सासऱ्यांच्या पाया पडते. प्रकाशराव भरभरून आशीर्वाद देतात. पण निवेदिता ताई मात्र निशब्द. मधुराला त्यांचं आश्चर्यच वाटत नाही, कारण तिला अपेक्षाच नव्हती की निवेदिता ताईंच्या मनात एकच सल होता. नोकरीच्या निमित्तानं निशांत मुंबईला गेला आणि त्याचं खापर फोडलं गेलं ते मधुरावर. आईवडिलांपासून एकुलता एक मुलगा दूर गेला याचं सगळं खापर तिच्यावर फोडलं गेलं होतं. अरे मुलांनो, उभं का आहात? चला ड्रॉइंग रूममध्ये जाऊन बसूया. मधुरा पटकन स्वयंपाकघरात जाऊन पाणी घेऊन येते. सगळे पाणी घेतात. निशांत बाळा, तुझं काम कसं चालू आहे? बाबा, सगळं मस्त चाललंय. कसलं मस्त चाललंय? बघ, डोळ्याखाली काळे वर्तुळं पडलीत आणि डोळेही आत गेलेत तुझे. इथंच नोकरी करत असतास तर बरं झालं असतं. तिथं तुझी काळजी कोण घेतंय? हा टोमणा मधुरासाठीच होता, कारण तीही काम करणारी स्त्री होती. आई, पुन्हा त्याच गोष्टीवर आलीस तू. तुला किती वेळा सांगितलं आहे की मी माझ्या जॉबमुळे तिथे गेलोय आणि दर विकेंडला तुम्हाला भेटायला येतोच की मी. बरं ठीक आहे, मी काहीही बोलणार नाही, पण स्वतःची काळजी घेत जा बाबा. आई, आम्ही दोघंही काळजी घेतो आणि आम्ही जिमसुद्धा जॉईन केली आहे. शक्यतो व्यायामामुळे तुला असं वाटत असेल. अगं, मुलं घरी आली आहेत. काही खायला प्यायला देणार आहेस की फक्त टोमणेच मारणार आहेस? निवेदिता ताई उठून स्वयंपाकघरात जातात. मधुरा त्यांच्या मागे जाते. आई, मी सर्वांना वाढते, तुम्ही बसा. मी अजून एवढी म्हातारी नाही झाली. तू बस, तू तर पाहुणी बनून आली आहेस. मी घेऊन येते. मधुरा परत ड्रॉइंग रूममध्ये येते. ती निशांतकडे पाहते. तो नजरेनं तिला शांत राहायला सांगतो आणि थोड्याच वेळात निवेदिता ताई प्लेटमध्ये नाश्ता घेऊन येतात. चहा घेणार का? काही थंड? आई, तू बस, चहा मधुरा करेल. तू माझ्याजवळ बस, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. निवेदिता ताई मुलाजवळ येऊन बसतात. आई, तू प्रत्येक वेळी मधुराला वाईट का बोलतेस? तुला माहीत आहे ना, तिला किती मेहनत करून एक सुट्टी मिळते आणि तरीही ती घरातील सगळी कामं आवरून थोडा वेळ काढून भेटायला येते. निशांत बाळा, 2 लोकांचं किती काम असतं रे. आठवड्यातून 1 दिवस भेटून मोठा उपकार करताय का तो आम्हावर? तर मग पुढच्या वेळी यायची गरज नाही. जेव्हा मुलं भेटायला येत नाहीत तेव्हा रडत बसतेस आणि आता भेटायला आले आहेत तर त्यांच्याशी प्रेमानं बोलण्याऐवजी वाद घालत आहेस. तेवढ्यातच मधुरा चहा घेऊन आली. तिला पाहून सगळेच जण गप्प बसले. काही वेळ तिथे थांबून दोघं परत त्यांच्या फ्लॅटवर आले. निशांत, आईचा स्वभाव खूप बदललाय. त्या तर प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरतात. तू काळजी करू नकोस, वेळेनुसार सगळं सुरळीत होईल. 1 दिवसाचं टेन्शन आहे, तेवढं दुर्लक्ष कर.
निशांत, दुर्लक्ष करायला मी तयार आहे, पण या एका दिवसाच्या तणावामुळे माझा संपूर्ण आठवडा बिघडतो बघ. हे फक्त मलाच माहीत आहे. दुसऱ्या दिवशी दोघं ऑफिसला निघून जातात. लंच टाईमला मधुरा अनिताला म्हणाली, कालपासून मूडच खराब झालाय. काल पुन्हा निशांतच्या घरी गेलो होतो आणि तिथं सासूबाईंनी पुन्हा मन विषण्ण केलं बघ. अगं मधुरा, सासूबाईंच्या बोलण्याला एवढं मनाला लावून घेतेस का? एवढं सिरियस घेऊ नकोस. सगळीकडे असंच असतं. जाऊ दे ना. ऐक, आपल्याकडे प्रमोशनची चर्चा सुरू आहे. नको रे, आता काहीच नको वाटतं. कुठे ट्रान्सफर करतील काही भरवसा नाही. तुझं बरोबर आहे, पण प्रमोशनही तितकंच गरजेचं आहे. मला अजून टेन्शन नको आहे. गेल्या वेळी प्रमोशन मिळालं, पण आजतागायत ऐकून घ्यावंच लागतं. सासूबाईंना वाटतं मी निशांतला माझ्याबरोबर खेचून आणलं, पण एकदा विचार करून बघ. प्रमोशन झालं आणि तू इथेच राहिलीस तर मोठा फ्लॅट घेऊन सासू सासऱ्यांनाही सोबत ठेवू शकता. सगळं काही व्यवस्थित होईल. तुला माहिती आहे, प्रमोशन मिळालं की कामाचं दडपण वाढतं की, आणि सासू सासरे घरी राहू लागले तर घरकामही वाढेल. त्यांच्यासमोर निशांतने काही काम केलं तर सासूबाईंना ते आवडणार नाही. ठीक आहे, विचार तर करून बघ. करिअरही खूप महत्त्वाचं असतं. बघते आणि विचार करते. संध्याकाळी निशांत ऑफिसमधून घरी येतो. निशांत, तुला माहिती आहे ना, ऑफिसमध्ये प्रमोशनवर चर्चा चालू होती, पण मी नकार दिला. पुन्हा कुठेतरी ट्रान्सफर करतील. आपण खूप मेहनतीने इथे सेट झालो आहोत. ठीक आहे मधुरा, अजून काही दिवस असंच चालू दे. मलाही कुठे जायचं नाही. आणि ऐक, मला 1 आठवड्यासाठी बाहेर जावं लागणार आहे. तू या शनिवारी एकटीच आईबाबांना भेटायला जा. तुला माहिती आहे ना, आईंना मी फार आवडत नाही. त्यांना फक्त तुला पाहायचं असतं. माहिती आहे, पण जर आपल्यापैकी कोणीच गेलं नाही तर त्यांना काळजी वाटत राहील. ठीक आहे, जाते मी, असं मधुरा म्हणाली. शनिवारी मधुरा निशांतच्या आईवडिलांना भेटायला जाते. निशांत आला नाही का? का नाही आला यावेळी? आई, ते हैदराबादला गेले आहेत. कंपनीचं काम होतं. सोमवारी परत येतील. याआधी तर तो मला सांगून जात असायचा. यावेळी काहीच कळवलं नाही. आई, त्यांचं अचानक जायचं झालं. सोमवारी आले की नक्की भेटतील तुम्हाला. ठीक आहे, तू बस, मी चहा ठेवते. मी दोघांसाठी गाजराचा हलवा आणला आहे. आईंना खूप आवडतो ना. पण निवेदिता ताईंच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. त्यांचे डोळे फक्त निशांतला शोधत होते. मधुराने सर्वांना हलवा दिला आणि निवेदिता ताईंनी कसाबसा तो हलवा खाल्ला. मुलाची काळजी मनात भरून राहिली होती. काही वेळ तिथंच थांबून मधुरा त्यांचा निरोप घेऊन घरी आली. रात्रीचे सुमारे 2 वाजले होते. अचानक मधुराच्या फोनचा रिंगटोन वाजला. ती दचकल्यागत उठली. अनोळखी क्रमांकावरून फोन येत होता. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? मधुराने घाईघाईत विचारलं. मी अपोलो हॉस्पिटलमधून बोलतोय. तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. कृपया शक्य तितक्या लवकर इथे या. काय? ते ठीक आहेत ना? मधुराचा आवाज थरथरला. सध्या ते ICUमध्ये आहेत. कृपया तुम्ही लवकर या. इतकं ऐकताच मधुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हातपाय गळाले गेले. तिने तात्काळ आपल्या भावाला दीपकला फोन करून सगळा प्रसंग सांगितला आणि काही मिनिटातच दीपक गाडी घेऊन तिच्या फ्लॅटखाली आला. मधुरा रडतच गाडीत बसली. ताई, तू काळजी करू नकोस. भाऊजींना फारसं लागलं नसेल ग. पण भाऊजी तर उद्या येणार होते ना? मलाही माहिती नाही. त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. केव्हा फ्लाईट घेतली आणि केव्हा मुंबईला आले कळलंच नाही. मी आईबाबांना सांगते. नको ताई, आधी आपण भाऊजींना पाहूया. ते घाबरतील. तुला पोचल्यावर मी सकाळी आईबाबांना घेऊन येतो. आत्ताच त्यांना फोन करून नको सांगूस. ते घाबरून जातील. दोघंही गडबडीत हॉस्पिटलला पोहोचले. कळालं की निशांत एअरपोर्टवरून घरी येताना कॅबचा अपघात झाला होता. डॉक्टर म्हणाले,
रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. मधुराने थरथरत्या आवाजात विचारलं. डॉक्टर साहेब, मी त्यांना एकदा बघू शकते का? आम्हाला त्यांचं ऑपरेशन करायचं आहे. तुम्हाला फक्त 5 मिनटं भेटता येईल. दीपक, तू आईबाबांना घेऊन ये, पण त्यांना ICUबद्दल काहीच सांगू नकोस. फक्त एवढंच सांग की थोडंसं लागलं आहे. दीपक गेला आणि मधुरा निशांतला भेटायला ICUमध्ये गेली. त्याच्या डोक्याला पट्टी होती, पायाला प्लॅस्टर, हातालाही पट्ट्या. तो वेदनेने विव्हळत होता. मधुराने डोळ्यातलं पाणी आवरत त्याच्याजवळ जाऊन हलक्याच आवाजात विचारलं, तुम्ही कसे आहात? निशांतने डोळे उघडले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या आईबाबांची काळजी घे. तो कुजबुजला. तुम्ही अशी चिंता करू नका. आपण दोघंही त्यांची काळजी घेणारच आहोत. आई कुठे आहे? तिला दीपक गेला आहे त्यांना घ्यायला. मधुराने सांगितलं. दीपक गेला आहे त्यांना घ्यायला. वेदनेने निशांतचं पुढचं वाक्य अडकून राहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू काही थांबत नव्हते. जणू काही आयुष्य त्याच्या हातातून निसटत होतं. दुसरीकडे दीपक निशांतचे आई वडील प्रकाशराव आणि निवेदिताताई यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. त्यांना येताना दुरून पाहून मधुराने पटकन डोळ्यातले पाणी पुसले. मधुरा बाळा, काय झालंय? कसा आहे माझा निशांत? मधुरा काहीच बोलली नाही. फक्त ICUच्या दिशेने इशारा केला. निवेदिताताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दीपक तर म्हणाला होता थोडंसंच लागलंय. मग ICUमध्ये का? मीच सांगितलं होतं त्याला तसंच सांगायला, कारण तुम्ही दोघं खूप अस्वस्थ व्हाल म्हणून. चला त्यांना भेटा. त्यांना तुमची खूप आठवण येते आहे. आईवडील आत गेले. निशांत बाळा, उठ ना. तुला काय झालं आहे? निवेदिताताई व्याकुळ स्वरात बोलल्या. आई, मी जातोय. तुझी काळजी घे. मधुरावर रागावू नकोस. बाबा, मला माफ करा. निशांत फारसा बोलू शकत नव्हता. त्याचा आवाज थरथरत होता, पण त्या थरथरणाऱ्या शब्दात एक अनामिक निरोप लपला होता. प्रकाशराव त्याला धीर देत म्हणाले, निशांत बाळा, तू हिंमत हरू नकोस. तू लवकर बरा होशील. आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुझ्या आईला कोणाच्या भरोशावर सोडून जात आहेस? तुला लवकर ठणठणीत व्हायलाच हवं. माझी काळजी कोण घेणार रे? निशांतला खूप काही बोलायचं होतं, पण तो बोलू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यातून टपकणारे ते अश्रू ओघळत होते. आणि तेवढ्यात डॉक्टर आले आणि म्हणाले, हे बघा, तुम्ही त्यांना जास्त बोलायला लावू नका. त्यांची अवस्था अत्यंत नाजूक आहे. त्यांना अजिबात मानसिक तणाव झेपणार नाही. प्रकाशराव आणि निवेदिताताई दोघंही रडत बाहेर आले. त्यांना पाहून मधुराच्या संयमाचा बांध सुटला आणि ती निवेदिताताईंच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली. गप्प बस ग, रडू नकोस. जे व्हायचं होतं तेच झालं आहे. स्वतःला सावर. तेवढ्यात दीपक म्हणाला, ताई, मी आईबाबांना फोन केला होता. ते दोघंही येत असतीलच. प्रकाशरावांनी मधुराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, मधुरा बाळा, तू घाबरू नकोस. देवावर विश्वास ठेव. देव सगळं नीट करेल. सगळेजण ICUच्या बाहेर बाकावर बसले होते. काही वेळातच मधुराचे आईवडील देखील आले. मधुराचे वडील डॉक्टर दिलीपराव डॉक्टरांशी बोलू लागले. मधुराची आई उषाताई निवेदिताताईंच्या शेजारी बसून त्यांना धीर देत होत्या. काही वेळाने दिलीपराव बाहेर आले आणि म्हणाले, व्याही, तुम्ही निवेदिताताईंना घेऊन घरी जा. आम्ही इथे आहोत. मग ते दीपकला म्हणाले, दीपक, तू या दोघांना घरी घेऊन जा. तेवढ्यातच निवेदिताताई ठामपणे म्हणाल्या, मी माझ्या मुलाला सोडून कुठेच जाणार नाही. एक चूक केली आहे, पण आता नाही. दिलीपरावांनी दीपकला बाजूला घेऊन काहीतरी सांगितलं. मग प्रकाशरावांकडे वळून म्हणाले, हे बघा व्याही, माझं ऐका. इथे थांबून काहीच उपयोग नाही. मी तर म्हणतो मधुरालाही तुमच्याबरोबर घेऊन जा. दीपक म्हणाला, ताई चल ना.
बाबा खरंच बरोबर बोलत आहेत. आपण घरी जाऊया. दिलीपरावांनी दबाव टाकून तिघांनाही दीपकसोबत घरी पाठवलं. उषाताई थरथरत म्हणाल्या, तुम्ही त्यांना घरी का पाठवलं? दिलीपराव म्हणाले, उषा, आता काहीच उपयोग नाही. निशांत आपल्याला सोडून गेला आहे. हे ऐकून उषाताई जोरजोरात रडू लागल्या. दिलीपराव म्हणाले, म्हणूनच मी त्यांना पाठवलं. दीपक घरी गेल्यावर त्यांना सगळं सांगेल. इथंच त्यांना समजलं असतं तर त्यांचं घरी पोहोचणंही अवघड झालं असतं. आता दीपक आल्यानंतर तू त्याच्याबरोबर घरी जा. उषाताई रडतच म्हणाल्या, आता काय होणार आपल्या मुलीचं? तिचं आयुष्य कसं जाईल? दिलीपरावांच्या डोळ्यातही अश्रू आले. ते काहीच न बोलता रिसेप्शनवर जाऊन बिल भरून आले. दीपकने पहिल्यांदाच नातेवाईकांना फोन केले होते. त्यानंतर जेव्हा तो सर्वांना घेऊन घरी पोहोचला, तिथं आधीच गर्दी जमलेली होती. एवढ्या रात्री हे सगळे का जमले? मधुरा दीपकला विचारू लागली. काय झालं दीपक? खरं खरं सांग. गर्दीकडे पाहून मधुरा अस्वस्थ झाली. दीपक शांतपणे मधुराला म्हणाला, ताई, सगळं संपलं आहे. मधुरा त्याच्याकडे विस्फारून पाहायला लागली. मधुरा त्याच्याकडे पाहतच राहिली. काय? काही वेळापूर्वीच मी निशांशी बोलले होते. तू हे काय मूर्खासारखं बोलतो आहेस? मला परत हॉस्पिटलला घेऊन चल. दीपक शांतपणे म्हणाला, ताई, बाबा भाऊजींना घेऊन येतच असतील. दीपकचं बोलणं ऐकून मधुराचं स्वतःवरचं ताबा सुटला आणि ती बेशुद्ध पडली. तिच्या सासू सासऱ्यांना पहिल्यांदा या प्रसंगाची कल्पना नव्हती आणि ते आत गेले होते. तेवढ्यातच आलेल्या पाहुण्यांमधल्या एका महिलेने मधुराला सांभाळलं. तिच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे टाकले आणि थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली आणि रडू लागली. तिला आधार देऊन आत घेऊन गेले. आत जाताच ती निवेदिता ताईंना पकडून त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. माझा मुलगा कायमचा माझ्याकडून हिसकावून घेतला. आता तू स्वतंत्र झाली आहेस. तुला जे करायचं आहे ते कर, असं म्हणून निवेदिता ताईंनी मधुराला धक्का दिला. मधुराच्या आई उषाताईंनी हे सगळं पाहिलं आणि मधुराला आधार दिला. काही वेळातच बाहेर धावपळ सुरू झाली. निशांचं मृत शरीर घरात आणलं जात होतं. निवेदिता ताई मुलाच्या छातीवर डोकं ठेवून एकसारख्या रडत होत्या आणि मधुरा पुन्हा पुन्हा निशांतला ठेवण्याचा प्रयत्न करत होती. घरातलं वातावरण एकदम गंभीर झालं होतं. दिलीपरावांनी पटकन अंतिम संस्काराची तयारी केली आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने निशांची अंतिम यात्रा सुरू केली, जेणेकरून त्यांच्या कुटुंबातील लोकांची तब्येत खराब होऊ नये आणि निशांतला घेऊन निघून गेले. मधुराला काही बायकांनी आंघोळ घालून बसवलं. मधुरा आपल्या आईच्या गळ्यात पडून रडत होती. अचानक एवढं सगळं घडलं की कोणालाही विचार करण्याची संधी देखील मिळाली नाही. काही तासातच सर्व लोक अंतिम संस्कार करून परत आले. दिलीपराव आणि उषाताईंनी कुटुंबाला सांभाळलं. ते सगळी रात्र त्यांच्याबरोबर राहून सर्वांना धीर देत होते. आज निशांतला जाऊन 1 आठवडा झाला होता आणि घरामध्ये नातेवाईकांचं येणं जाणं हे सुरूच होतं. ज्याला माहीत होत होतं तो धावत त्यांच्या दुःख वाटायला येत होतं. नातेवाईकांमध्ये बसलेली मधुरा पहिल्यापेक्षा स्वतःला सावरलेली होती. त्या रात्री संध्याकाळी जेव्हा सर्व नातेवाईक निघून गेले तेव्हा निवेदिता ताईंनी प्रकाशरावांना सांगितलं, ऐकलं का? आपला मुलगा तर आपल्याला सोडून निघून गेला. आता मधुराला सांगा की 14वा झाला की तू निघून जायला. मला तिचं तोंडही बघायचं नाही. प्रकाशराव म्हणाले, हे सगळं बोलायला तुला हीच वेळ मिळाली का? आणि या सगळ्यात त्या बिचारीचा काय दोष? निशांत जेव्हा आपल्याबरोबर राहत होता तेव्हा पण तो कामानिमित्त बाहेर जात होताच की. मला काहीही माहीत नाही. तुम्हाला तिला इथून घालवावंच लागेल. बाहेर उभे असलेल्या दिलीपरावांनी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मनाशी एक निर्णय घेतला की मधुराचं दुसरं लग्न करायचं. निशांच्या 14व्या दिवशी सर्व विधी पूर्ण झाले. नातेवाईक निघून गेले तेव्हा दिलीपराव म्हणाले,
जे होणार होतं ते झालं आहे. आता पुढे काय करायचं यावर आपल्याला चर्चा करायलाच हवी. जर तुमची इच्छा असेल तर मधुरा तुमच्याबरोबर राहील आणि जर तुम्हाला तिला ठेवून घ्यायचं नसेल तर मी तिला माझ्याबरोबर घेऊन जातो. निवेदिता ताईंनी रागानेच उत्तर दिलं. इथे राहण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही मधुराला घेऊन जा. आत्तापर्यंत तुम्ही तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारही केला असेल. हेच योग्य होईल, दिलीपराव शांत आवाजात म्हणाले. पण मधुराला दुसरं लग्न करायचं आहे की नाही याचा निर्णय मी तिच्यावर सोडतो. चल बाळा मधुरा, तो फ्लॅट खाली करून घरी जाऊया. बाबा, तुम्ही विसरत आहात. मी माझ्या घरी आहे आणि तुम्ही माझ्या सासरी, त्यामुळे तुम्हालाच इथून जायला हवं. पण मधुरा बाळा, या लोकांना तुला ठेवून घ्यायचंच नाही. तेव्हा निवेदिता ताई म्हणाल्या, तुझे बाबा अगदी बरोबर बोलत आहेत. तू तुझ्या घरी जा मधुरा. मधुरा थेट उत्तरली, आई तुम्ही काहीही बोला, पण मी तुम्हाला एकटं सोडून कुठेही जाणार नाही. निशांतने मरताना माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी तुमची आणि बाबांची काळजी घेईन. मी माझ्या नवऱ्याच्या शेवटच्या इच्छेला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार. हे ऐकून निवेदिता ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की मधुरा असं बोलू शकेल. तेवढ्यात प्रकाशराव म्हणाले, निवेदिता, मधुरा या घरची सून आहे. ती तिच्या इच्छेने इथून जाऊ शकते, पण तिनं आपल्या मुलाच्या शेवटच्या इच्छेचा सन्मान ठेवला आहे. त्यामुळे मला वाटतं तिने इथंच राहावं. तेवढ्यात मधुराचे बाबा म्हणाले, मधुरा बाळा, तू तुझ्या भविष्याचा विचार कर. आम्हाला वाटतं तू दुसरं लग्न करावं आणि जीवनाची नव्याने सुरुवात करावी. पण बाबा, माझ्या सासू सासऱ्यांच्या भविष्याचं काय? त्यांना कोण सांभाळणार? तुम्हाला माहीत आहे निशांत त्यांच्या आईवडिलांवर किती प्रेम करत होते आणि ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे. मधुराचे बोल ऐकून निवेदिता ताई म्हणाल्या, मधुरा, मी नेहमीच तुला चुकीचं समजत होते, पण आज तू माझे डोळे उघडलेस. मी खरं सांगते, तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जा. तुझा स्वतःचा नव्याने संसार सुरू कर. आमची काळजी सोडून दे. आणि तसंही आता आम्हा दोघांचे फारसे दिवस राहिले नाहीत. आमच्यासाठी फक्त निशांच्या आठवणी पुरेशा आहेत. आई, मी तुम्हाला दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. तुमची काळजी घेणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला घरातून हाकलून द्या, तरीही मी घराबाहेर पडून तुमची काळजी घेईन. तेव्हा दिलीपराव म्हणाले, ठीक आहे मधुरा, जसा तुझा निर्णय. पण उद्या असं होऊ नये की तुलाच तुझ्या निर्णयावर पश्चाताप वाटेल. आणि जर तसं कधी वाटलं तर तुझ्या बाबांच्या घरी निघून ये. असं म्हणून दिलीपराव उषाताईंना घेऊन आपल्या घरी निघून गेले. दीपक, उद्या त्या फ्लॅटमधलं सगळं सामान इथे घेऊन ये. आई, तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा. मी स्वयंपाकघरात जात आहे. निवेदिता ताईंच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. ज्या सुनेचा त्यांनी कायम तिरस्कार केला होता, ती सून आज मुलीप्रमाणे त्यांच्यासाठी उभी राहिली होती. दुसऱ्या दिवशी मधुरा लवकर उठली, सर्वांसाठी स्वयंपाक केला, चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली. आणि मधुरा, अगं मधुरा, मी तर येतच होतो चहा घ्या बनवायला. नाही आई, आता घरातलं सगळी कामं मीच करणार. काही दिवसांची गोष्ट आहे. सध्या मी ऑफिसला जाते, पण लवकरच इथे जवळ नोकरी शोधेन. तेवढ्यात प्रकाशराव म्हणाले, मधुरा, मी विचार करत होतो, घरात मन लागत नाही. काहीतरी काम करावं का? नाही बाबा, या वयात तुम्ही काम का करणार? मी आहे ना. तुम्ही फक्त आईची काळजी घ्या. काही दिवसात सगळं सुरळीत होईल. आणि मधुरा ऑफिससाठी निघून गेली. ऑफिसला गेल्यावर मधुराने पटापट आपलं काम पूर्ण करायला सुरुवात केली. रिकाम्या वेळ मिळताच तिने नव्या नोकरीसाठी अर्ज पाठवायला सुरुवात केली. लंच टाईममध्ये तिच्या आजूबाजूचे सहकारी तिच्याजवळ येऊन बसले. तुम्ही सगळे माझं दुःख वाटून घेण्यासाठी आलात, पण काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. चला, आपला लंच एन्जॉय करूया. मधुराला हसताना पाहून सगळ्यांचं मन हलकं झालं. काही वेळाने मधुरा आपले बॉस
ऋषिकेश यांच्याजवळ गेली. सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मधुरा, मी जर तुझ्या काही उपयोगी आलो तर मला खूप समाधान मिळेल. तू इथे अनेक वर्षापासून मन लावून अगदी प्रामाणिकपणे काम करते आहेस. सर, मी आता माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहते, त्यामुळे रोज इतक्या लांब ऑफिसला येणं मला कठीण होतंय. त्यामुळे कृपया माझा राजीनामा स्वीकारा. मधुरा, तू हे काय बोलते आहेस? मी यावर काहीतरी उपाय शोधतो. सर, मी तिथंच जवळपास एखादी नोकरी शोधेन, कारण सासू सासऱ्यांनाही वेळ द्यावा लागतो. मी तुझी परिस्थिती समजू शकतो, पण तू आत्ताच राजीनामा देऊ नकोस. मी काहीतरी मार्ग शोधतो. मधुरा ऋषिकेशचं बोलणं ऐकून पुन्हा तिच्या कॅबिनमध्ये परतली आणि कामात व्यस्त झाली. 2 दिवसांनी ऋषिकेशने तिला बोलवलं. मधुरा, मी सगळी व्यवस्था केली आहे. तू आता घरूनच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेवर काम करू शकतेस. गरज पडली तरच ऑफिसमध्ये यायचं. पण सर, हे सगळं इतकं सहज शक्य आहे? हे सगळं शक्य आहे का? तू त्याची चिंता करू नकोस. आजच तुझा लॅपटॉप घेऊन जा आणि उद्यापासून कामाला सुरुवात कर. यामुळे तुला राजीनामाही द्यावा लागणार नाही. थँक्यू सर, तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी मदत केली आहे. संध्याकाळी मधुरा घरी येऊन ही बातमी सासू सासऱ्यांना सांगते. मधुरा बाळा, जेव्हापासून निशांतचा अपघात झाला तेव्हापासून तू बाहेर जातेस, तेव्हा आम्हाला धास्ती वाटते. तुझ्या बॉसने खूप माणुसकी दाखवली. देव त्याला पुढेही प्रगती देईल. काही दिवसांनी एका दुपारी घराची बेल वाजली. मधुराने दरवाजा उघडला तर समोर ऋषिकेश उभा होता. ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, सर, तुम्ही? मधुरा, एक महत्त्वाचं काम होतं. एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. सर, तुम्ही सांगितलं असतं मी आले असते. वेळ नव्हता म्हणून आलो. तेवढ्यात प्रकाशराव आणि निवेदिताताई आले. ऋषिकेश त्यांच्याही पाया पडतो. आई, हे माझे बॉस आहेत, मधुरा म्हणाली. ऋषिकेश बाळा, संकटाच्या वेळी तू आमची खूप मदत केलीस. बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. नाही काकू, तुम्ही काळजी करू नका. फक्त काम होतं म्हणून आलो होतो. नाहीतर मी तुम्हाला त्रास दिला नसता. ऋषिकेश, हे तुझंच घर आहे. कामानिमित्त भेट झाली हे आमचं भाग्यच. तुम्ही दोघं काम सांभाळा, आम्ही आत बसलो आहोत. काही हवं असल्यास सांग. अशा प्रकारे वेळ पुढे सरकत होता. ऋषिकेश आता कामानिमित्त नेहमी घरी येऊ लागला होता. आता तो घरातला एक सदस्यच झाला होता. एका दिवशी मधुरा बाहेर गेली होती तेव्हा आतून आवाज आला. ऐकलं का? मला वाटतं मधुराला ऋषिकेश आवडतो. आपण त्या दोघांचं लग्न लावून द्यावं का? प्रकाशराव म्हणाले. हो, माझ्याही ते लक्षात आलं. तू तिच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. निवेदिताताई मधुराशी बोलत होत्या, पण मधुरा स्पष्टपणे म्हणाली, आई, मी असं कसं करू शकते? मी तुम्हा दोघांना सोडून कुठेच जाऊ शकत नाही. तेव्हा निवेदिताताईंनी शांतपणे समजावत म्हटलं, मधुरा, आम्ही आमची काळजी घेऊ शकतो. तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य आहे. पण मधुराने काहीही उत्तर दिलं नाही. ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी मधुरा काम करत असताना तिचा फोन वाजला. ऋषिकेशचा कॉल होता. मधुरा, आज एका क्लायंटसोबत मीटिंग आहे. तू माझ्यासोबत येशील का? मी तुला घ्यायला येतो. मधुराने क्षणभर विचार करून उत्तर दिलं, सर, गोष्ट अशी आहे की जर तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या घरी आलात तर माझे सासू सासरे आणि गल्लीतले लोक काय विचार करतील? कोण जाणे. मला तुमचं मन दुखवायचं नाही, पण तुम्हाला माहिती आहेच की एका विधवा स्त्रीकडे समाज कशा नजरेने पाहतो. तुमचं मन दुखावलं असेल तर मला क्षमा करा. हवं असल्यास मी राजीनामा देऊ शकते. मधुरा, मी तुझी भावना समजू शकतो. राजीनाम्याची गरज नाही. आपण सगळं काम ऑनलाईनच पूर्ण करू. अशा प्रकारे काही दिवस सरकले. एके दिवशी निवेदिताताईंनी मधुराला विचारलं,
मधुरा, खूप दिवस झाले ऋषिकेश आला नाही. मधुराने थोडा वेळ गप्प राहून उत्तर दिलं, आई, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे, इथे येऊ नका. निवेदिता ताई थोड्याशा आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, पण का ग आई? खूप विचार करावा लागतो. ऋषिकेश सरांचं वारंवार घरी येणं योग्य नाही. उद्या लोक काहीही बोलायला लागले तर? मधुरा, मला वाटतं त्या दिवशी मी जे बोलले ते तू मनाला लावून घेतलं. माझा असा अर्थ नव्हता. मी फक्त तुझ्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. नाही आई, तसं नाही. पण या समाजात आपल्याला विचार करूनच वागावं लागतं. पण मधुरा, ऋषिकेशला वाईट वाटलं असेल ना? आई, त्याचा काहीच फरक पडत नाही. वाईट वाटलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. फार तर काय होईल, माझी नोकरी जाईल. निवेदिता ताई गप्प बसल्या आणि वेळ पुढे सरकत राहिला. एक दिवस प्रकाशरावांनी मधुराच्या वडिलांना दिलीपरावांना फोन केला. व्याही, कसे आहात? सर्व ठीक आहे. तुम्ही सांगा, सगळेजण कसे आहात? सर्व ठीक आहे. पण मला मधुराबद्दल थोडं बोलायचं होतं. वाटतं तुम्ही तिला समजावून सांगावं. ती या जगापासून स्वतःला वेगळं करून फक्त आमच्याच काळजीत राहते. एवढंच नाही तर तिने तिची नोकरीही धोक्यात घातली आहे. आमचं काय आहे? निशांत केल्यापासून आम्ही अर्धवट झालो आहोत. आता जेवढे दिवस उरले ते कसेबसे घालवायचे आहेत. पण मधुरासमोर तिचं सगळं आयुष्य आहे. उद्या आम्ही आणि तुम्ही नसू तेव्हा तिच्या सोबतीला कोणीतरी हवं ना. प्रकाशरावांनी ऋषिकेशबाबतची दिलीपरावांना सविस्तर सांगितलं. तेव्हा दिलीपराव म्हणाले, व्याही, काळजी करू नका. मी मधुराशी बोलतो. त्यानंतर सगळे मिळून मधुराला समजावू लागले. पण मधुरा आपल्या निर्णयावर ठाम होती. ती थोड्या रागाने म्हणाली, तुमचं सगळ्यांचं बोलणं बरोबर आहे. पण मी देखील निशांतला एक वचन दिलं आहे. ते वचन कोणत्याही परिस्थितीत मी मोडू शकत नाही. अशा प्रकारे काही दिवस आणखीन गेले. निवेदिता ताई आणि प्रकाशराव खूपच दुःखी राहू लागले. एके दिवशी दोघांनी गप्पच घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या रात्री दोघांनीही एका छोट्या बॅगेत कपडे भरले आणि घरातून निघून गेले. घराबाहेर पडण्याआधी निवेदिता ताईंनी एक वार वळून घराकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या भरल्या डोळ्यांनी हळूच म्हणाल्या, असे दिवस पाहायला लागतील असं वाटलंच नव्हतं. त्या क्षणी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत प्रकाशराव म्हणाले, गप्प चल. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी थोडं दुःख सहन करावं लागेल. म्हणूनच मी माझं बँकेचं घराचे कागद, फोन सगळं घरीच ठेवून आलो आहे. त्यामुळे ती आपला शोध घेऊ शकणार नाही. दोघांनी रात्रीची ट्रेन पकडली आणि एका अनोळखी शहरातील वृद्धाश्रमात दाखल झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा आपल्या सासू सासऱ्यांना चहा द्यायला गेली. तेव्हा तिला तिथेच एक पत्र सापडलं. मधुरा बाळा, आम्हाला माफ कर. आम्ही हे घर सोडून जात आहोत. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. तू तुझ्या आयुष्यात पुढे जा. आता तुझ्यावर कोणाचंही ओझं नाही. आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतील. पत्र वाचून मधुराच्या पायाखालची जमीनच सरकली. ती निशब्द होऊन थपकन खाली बसली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती हुंदक्यांनी म्हणाली, हे तुम्ही काय केलं? निशांतसारखंच तुम्हीही माझ्याशी तोंड फिरवलं. आता माझ्या जगण्याला काही अर्थच उरला नाही. मधुरा खूप वेळ रडत बसली आणि थोड्या वेळाने दिलीपराव तिथे आले. बाबा, तुम्हाला सगळं माहिती होतं ना की ते दोघं जाणार आहेत? तुम्ही मला सांगू तरी शकला असता. मी त्यांना थांबवलं असतं. नाही ग मधुरा बाळा, मला खरंच काहीच माहिती नव्हतं. आत्ताच काही तासांपूर्वी प्रकाशरावांचा फोन आला आणि ते म्हणाले, मी स्टेशनवरच्या फोनवरून बोलतोय. त्यांनी तुला सांभाळण्यासाठी मला पाठवलं आहे. मधुरा आयुष्याच्या अशा एका वळणावर उभी होती जिथून एक वाट तिला नव्या आयुष्याकडे घेऊन जात होती आणि दुसरी वाट सासू सासऱ्यांचा शोध घ्यायला लावणारी होती. ती या द्वंद्वात अडकली होती.
काय करावं, कुठे जावं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.